नमस्कार, मी प्रतीक्षा ताईडे. आपण पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही. मुंबई बेंगलोर महामार्गावर नवले ब्रिजच्या अगदी 300 मीटरच्या अंतरावर असा भीषण असा अपघात घडलेला आहे. एक कंटेनरने हा स्फोटक ह्याला धडक दिलेली आहे आणि या दोघांच्या मध्ये एक स्विफ्ट अशी गाडी होती आणि त्या गाडीमध्ये अक्षरशः पूर्ण फॅमिली जागेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यामध्ये 8 ते 9 मृत्यू झालेले आहेत आणि 25 जण असं गंभीर असे जखमी झालेले आहेत. फारच म्हणजे गंभीर आणि भयान ही घटना घडलेली आहे आपल्या पुण्यामध्ये. तर हे जे अपघात घडला तिथे काही नागरिक उपस्थित होते. आपण त्या दादांकडनं जाणून घेऊया की नक्की काय घडलं. नमस्कार दादा, आपलं नाव? माझं नाव लौकिक गोळे. काय घडलं काल दादा, तुम्ही होते इथं? हा, मी काल 6:15च्या आसपास चहा पिण्यासाठी टपरीवर आलो होतो. इथे चहा पित असताना ज्यावेळेस माझ्या मागे काहीतरी आवाज आला तेव्हा मी मागे वळून पाहिलं. तर त्या आवाज पाहिलं तर मागून एक ट्रक भरधाव वेगाने गाड्यांना ठोकत म्हणजे उडवत तो पुढे येत होता. उडवत आल्यानंतर माझ्या समोर एक मॅजिक गाडी आणि एक पिकअप गाडी होती. त्यांनी उडवल्यानंतर समोर एक जी कंपनीची गाडी असते, जी 17 सीटर असते, जी हे असते ट्रॅव्हलर असते, तर त्या गाडीमध्ये काही कंपनीचे एम्प्लॉय घेऊन जात होते. तर त्या गाडीला त्यांनी उडवलं. त्यानंतर असंच पुढे जात असताना त्यांनी पुढे अजून गाड्या थांबलेल्या होत्या. त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी थोडंसं थर्ड लेनला घ्यायचा प्रयत्न केला. ड्रायव्हरने कदाचित ब्रेक केला असावा, त्याने ब्रेक दाबला असतो, त्याने ब्रेक केला असावा. तर त्यांनी गाडी टर्न केली. गाडी टर्न केल्यानंतर पुढे थर्ड लाईनला गेला. थर्ड लाईनला त्याच्या समोर एक स्विफ्ट डिझायर गाडी चालली होती. त्याच्या पुढे एक कंटेनर होता. त्यांनी पुन्हा त्या स्विफ्ट डिझायर गाडीला धडक मारली आणि स्विफ्ट डिझायर गाडीला धडक मारल्यानंतर त्या गाडीला घेऊन तो पुढच्या कंटेनरला तो धडकला आणि तो पूर्ण धडकल्यानंतर ती गाडी पुढे आली आणि त्याच्यामध्ये काही 5 कुटुंब होते, जे की नारायणपूरला देवदर्शन करून ते आपल्या कुटुंबासह घरी चालले असावेत. संध्याकाळचा टाइम होता आणि त्याच्यामध्ये हे जे म्हणजे ह्या ऍक्सिडेंट दुर्घटना झाली. मला ते म्हणजे आपण नागरिक एखाद्याचं दुःख पावत नाही किंवा एखाद्याचा असा अपघात होतोय तर आपल्याला वाटतं कुठेतरी मदत करावी. त्या हिशोबाने पळत गेलो, परंतु तिथे आग लागली असल्यामुळे त्या कारणाने आम्हाला तिथे काही करता आलं नाही. शेवटी आमचा पण जीव आहे आणि डिझेलचा टँक CNGचा असल्यामुळे ते आम्हाला तिथं जाणंही शक्य झालं नाही. मग आम्ही तिथून मागे पळालो. जे खाली लोक पडलेली होती ऍक्सिडेंटमध्ये, कोणी काही 50-60 वर्षाचे ग्रस्त असतील ते पडलेले होते, छोटी मुलं पडलेली होती. अजून असे बरेचसे असे लोक रोडवर पडलेले होते किंवा गाडीतून उतरत होते ते. मग आम्ही ते सोडून आम्ही पुन्हा त्यांना वाचवायचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली. पण हे सगळं करत असताना आम्ही रोडवर पडलेल्या एका काकांना उचलला आणि आम्ही एका रिक्षावाल्याला थांबवलं आणि त्याच्यामध्ये असं टाकायचा प्रयत्न चालू केला. त्यानंतर मग बऱ्याचशा लोकांनी अँब्युलन्सला फोन केला की अँब्युलन्स आल्या, लोकांना उचलायचा प्रयत्न त्यांनी चालू केला. मग हे वेळेस मला मध्ये एक प्रश्न मला काल बोलताना मला आठवलेला. नंतर मी घरी जाऊन विचार केला तर हे का म्हणजे अँब्युलन्स आल्या, लोकांना हॉस्पिटल ते तर चांगलंच होतं, परंतु इथं अगदी 2 ते 3 मिनिटाचं जास्त 5 मिनिटाच्या अंतरावर नवले हॉस्पिटल आहे. त्याच्या बाजूला पल्स हॉस्पिटल आहे. त्याच्या अपोजिट साईडला एक नवीन हॉस्पिटल आहे. हे सगळे हॉस्पिटल असताना लोक अँब्युलन्स यायचे, पेशंट उचलायचे लांब 8 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर अंतरावर पेशंटला घेऊन गेलेले. अगदीच मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर मग ते ससून हॉस्पिटल होतं, नवले हॉस्पिटल बहुतेक निमशासकीय असावं, त्या हॉस्पिटलला घेऊन जाण्याचं काम त्यांचं होतं. परंतु इथे कुठेही घेऊन गेले नाही. स्वतःचा आर्थिक फायदा मला कुठेतरी जाणवतं. म्हणजे हे जाणवतं की प्रत्येकाचा फायदा शोधण्यासाठी त्या पेशंटला उचलले त्यांच्या हॉस्पिटलमध्ये. आता तुम्हाला तर माहितीच आहे हॉस्पिटलचे बिल कशा प्रमाणात येतात, तेही नसावी. म्हणजे सरकारने आता ही तो घटना झाली. मग ह्या घटनेला पाहून असं वाटतं की मेलेल्या मड्यावर लोणी खातात. हे घटनेला चांगलं जिवंत उदाहरण म्हणजे हे डोळ्यांनी पाहता. म्हणजे आणि नवले ब्रिजसाठी वारंवार मी ज्यावेळेस ऍक्सिडेंट अपघात पाहतो त्या अपघातामध्ये वारंवार सरकारने फक्त येतं, सरकार असेल किंवा नेते मंडळी असतील ते फक्त बोलतात की त्या नवले ब्रिजवर आम्ही काहीतरी उपाययोजना करू जे की दुर्घटना होतात अशा, त्या दुर्घटना होणार नाही त्याच्यासाठी उपाययोजना आम्ही राबवू. दादा, इथं नागरिकांना पण म्हणजे खूप घाईमध्ये असतात, वाहतुकीचे नियम पाळत नाही, खूप गडबडीत असतात, खूप फास्ट गाडी चालवतात आणि गेल्या 5 वर्षापासून या नवले ब्रिजवर म्हणजे हा जो पूल आहे हा पूर्ण ऍक्सिडेंटचा पूल म्हणून ओळखला जातो आणि गेले 5 वर्षापासून असे वेगवेगळी घटना, वेगवेगळे अपघात इथं घडलेले दिसत आहे आणि सरकार पण भरपूर निधी प्रोव्हाइड करून पण काही उपाययोजना होत नाहीये. तर त्याच्याबद्दल काय सांगाल?
सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे जे सरकार उपाययोजना ते फक्त तोंडातून बोलण्यासाठी, न्यूजला दाखवण्यासाठी, मतांसाठी एवढंच असावं. जर एखादं करायचंच असेल, जीवित हानी वाचवायची असेल, ऍक्सिडेंट थांबवायचे असेल तर सरकारने त्वरित ऍक्शन घेतली असती. ह्या ब्रिजचं काम किंवा या रोडचं काम साधारण 2002-2003च्या आसपास झालेलं असावं. म्हणजे याला जर कालावधी पाहायला गेला 23 ते 24 वर्षांचा कालावधी झालेला आहे. या 23 ते 24 वर्षांच्या कालावधीमध्ये किती ऍक्सिडेंट झाले का म्हणजे मी आकडा सांगू शकत नाही, पण मी तर पाहतो तर छोटे मोठे आठवड्यातून 2 ऍक्सिडेंट तर कमीत कमी जे बोगदा नवलं ब्रिज किंवा वारजापर्यंत पकडू, वारजाचा ब्रिज तिथपर्यंत पकडू 2 ते 3 ऍक्सिडेंट होतातच. मी पाहतोच कोणी गाडीवरून पडतं, कोणी कोणाला ठोकतं, एकदम मी घटना म्हणजे दुर्घटना घटत तर नाहीये परंतु ते होत आहे. मग हे छोट्या छोट्या गोष्टी घडतात, महिला सरकारने काहीतरी करायला हवं. ते फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नसावं, ऍक्शन घ्यावी आणि ह्याच्यावर योग्य तोडगा किंवा योग्य ते त्यांनी काम करायला हवं. आणि ह्यामध्ये या दुर्घटनेबद्दल तुम्ही सांगता ते एवढं बोल की सरकारने उपाययोजना एवढी करायला हवीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं झालं की ज्यावेळेस ऍक्सिडेंट घडतो, पूर्वी लोक मदत करायला घाबरायचे, आता लोक मदत करायला येतात. काही लोक मदत करतात, काही लोक असे येतात की रोडवर पडलेले मेटलचे पार्ट किंवा इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतील जे महागाच्या असतील लोकांची ते उचलायला गर्दी होती, किंवा लोक कुठेतरी पैसे पडल्यात किंवा सोनं कुणाला पडलंय किंवा पाकिट असेल हे उचलताना मी हे दृश्य पाहतो. म्हणजे पाहिली गेली माझ्याकडून काल ज्याला हे दृश्य पाहत असताना एवढं वाईट वाटतं की म्हणजे लोकांना म्हणजे मदत करायची सोडून लोक स्वतःचा फायदा कुठेतरी 2 पैसे मिळतील किंवा काही मला फायद्याचं कुठे इथं भेटतंय का ह्यात कुठेतरी लोक ह्याच्यामध्ये मला ते जाणवलं. आणि हे सगळं जाणवत असताना लोक काही मदतीला आले त्यांचं खरंच मी त्यांचा म्हणजे एक आभार मानेलच की तुम्ही हे करताय, चांगलं काम करताय, मदत करताय लोकांना. कुठेतरी आपलं काम आहे की एखादी घटना घडते त्यावेळेस आपण अगदीच निस्वार्थ होऊन त्या घटनेला लोकांना मदत करणं हे काम आपलं आहे. तर अशा प्रकारे लोकांनी पुढे येऊन स्वतः आता मला काय काम होतं की मी माझे कालचे रात्रीचे 5 तास इथं घालवले असतील. मला काय काम होतं, मला असं वाटलं की हे रक्त किंवा माझ्या घरातला असतं कोणी तर लोकांनी त्यांना मदत केली असती किंवा केली असती नसती तर माझं काम होतं सगळ्यात पहिलं करतात की लोकांना मदत करणं. जेवढं म्हणजे मी म्हणत नाही की मी खूप जास्त मदत केली, पण जेवढं माझ्याकडून शक्य होतं थोडीफार मदत करायचा मी तिथं प्रयत्न केलेला होता. आणि लोकांना एवढंच सांगेल की एखादी घटना घडते तुम्ही तिथं आर्थिक फायदा न पाहता तुम्ही एक प्रामाणिकपणे तिथं मदत करा. कोणाचा तरी जीव वाचल, तो जीव कदाचित हे आपण दुसऱ्याला पाहतो, कदाचित तिथं आपल्या घरातलंही असू शकतं किंवा आपल्या नातेवाईकातलंही असू शकतं. त्यावेळेस ते दुःख आपण जे म्हणतो दुःख त्या घरच्यांनाच काय वाटत असेल त्यांच्या घरच्यांना आपण मदत करा. चुकून आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचला हे आपल्याला तेच कर्म किंवा तेच पुण्य आपल्यासाठी आहे. उद्या कोण म्हणजे या घटनेला आपण हे म्हणू शकतो की जगणं म्हणणं हे कोणाच्या हातामध्ये नाही. वेळ आले की तुम्ही मारणार आहे. ते लोक काल नारायणपूरवरून दर्शन करून आले होते, देवाचं दर्शन करून आलेलं असतं. शेवटी आपली कुठेतरी प्रार्थना असते देवाबाबतीत, देवाच्या चरणी डोकं टेकवतो आपण, परंतु आपल्याला माहिती नसेल देव कधी आपल्याला बोलवाल. तर तुम्ही फक्त जेवढं काय जगताय तेवढं चांगलं जगा, लोकांना मदत करा, एवढंच मी म्हणेल याच्यामध्ये. काल तुम्ही जसं पाहिलं की नवले पूल हा पूर्ण रक्तमय झाला होता आणि अक्षरशः रक्ताचे सापडे इथं पडले होते. तर तेच नागरिकांना वाटतं की ह्याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना शोधावी. धन्यवाद.